येतात आणि ते येताच त्यांना अभिमान उत्साह वाटतो. इथली धूळ माती उचलून अभिमानाने मोठ्या उत्साहाने कपाळी लावलं जातं. तरी ते महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकाचं पोस्टर छायाचित्र अभिमानाने मोठ्या उत्साहाने आज आपण घरात आणतो आणि भिंतीवरती लावतो. त्यात जे वैभव दिसते आपल्याला आज तसं सेम वैभव इथे. हा दरबार होता, मखमली पडदे होते, पैठणी कापडं आणि त्या मखमली पडद्यांमध्ये आणि पैठण्यांमध्येच आपल्या राजाचं इथे रत्न जडीत 32 मणाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन. एक मण म्हणजे 40 किलो सोनं, 1280 किलो वजन असणारं सोन्याचं सिंहासन होतं. पण कल्पना करा मनात की 350 वर्षापूर्वी मखमली पडदे असतील, पैठण्या असतील आणि त्यावेळी आपल्या राजाचं सिंहासन या दरबाराला किती सुंदर दिसत असेल. 6000 मावळे बसतील एवढी मुबलक जागा होती या दरबारामध्ये आणि 32 मणाचं सिंहासन. राजे छत्रपती होणार आणि तो आनंदाचा सोहळा आहे. तो राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी 6000 मावळ्यांची गर्दी होती त्यावेळी. 6000 मावळे आले होते त्यावेळी. तिथे येणारा व्यक्ती म्हणजे रुबाबदार. त्याच्या डोक्यावर भगवा फेटा बांधला होता त्याने, कमरेला भगवा सेला गुंडाळलेला आणि पिळदार मिशा असणारे मावळे त्यावेळेचे. मिशीला पीळ देत होते आणि राजांचं आगमन होणार म्हणून प्रत्येक सरदाराची जी नजर आहे या नगारखान्याकडे लागली. ह्या गेट मधून आपल्या राजाचं आगमन होणार म्हणून 6000 मावळे जिथे बसले ते नगारखान्याकडेच पाहते. सोन्याचं सिंहासन सजलं होतं. सिंहासनाच्या उजवीकडे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब उपस्थित होते. शिवपुत्र शंभू राजे होते. डावीकडे राजाराम राजे. एक बाजूला मंत्रिमंडळ सगळं बसलं होतं आणि एक बाजूला शिवरायांच्या सगळ्या राण्या उपस्थित होत्या. आशोर नडलेले कागाभूत होते. नद्यांचं सागरांचं पाणी घेऊन तेही इथे उपस्थित होते. पण राजे त्यावेळी पहाटे 4ला उठले. राजवाड्यामध्ये स्नान केलं त्यांनी. त्यांचा शाही पोशाख अंगावर परिधान केला. कपाळी चंद्रकोर, डोक्यात जिरेटो आणि गळ्यामध्ये कवड्याच्या माळा होत्या. पण देवदर्शन व्हावीत म्हणून गड दैवत शिरकाई मातेचं मंदिर आहे. शिरकाई देवळात गेले आणि शिरकाई देवीला नमस्कार केला. प्रसन्न देवता म्हणून तुळजापूरच्या भवानी देवीला ही साकडं घातलं. जगदीश्वराच्या देवळात अभिषेक घातला आणि मग महाराजांची मिरवणूक हत्तीच्या अंबारीतून जगदीश्वराकडून नगारखान्यात गेटच्या बाहेर आली. अंबारीतून अंबारी बाहेरच थांबली. राजे उतरले. सोबत असणारी जनता थांबली जाग्यावरती आणि राजांचा प्रवेश दरबारात होणार. तर दरबारातले 6000 मावळे जे वाट पाहत होते राजांची, तो प्रत्येक मावळा जाग्यावरती उभा राहिला आणि डोक्यावर असणारा फेटा लगबग त्याने हातामध्ये आपल्या गुंडाळ. आपले राजे दरबारात येतील म्हणून प्रत्येक मावळ्याने शिवरायांना मानाचा मुजरा दिला आणि तो मुजरा राजाने त्या गेटमध्ये स्वीकारला. एकाच वेळेस 6000 मावळे त्यांना मुजरा करतात आणि तो मुजराचा स्वीकार राजे त्या गेट मधून करताना राजांची नजर ती 32 मणाच्या सिंहासनाकडे गेली. 6000 जनता आपल्या राजाने पाहिली. सोन्याचं सिंहासन पाहिलं आणि त्याच गेट मध्ये महाराजांचं हृदय भरलं. आया बहिणी होत्या जवळ गेल्या आणि पंच आरतीने महाराजांना ओवाळलं. राजांची ओवाळणी चालू आहे. राजांच्या मनात एकच विचार की ज्या मावळ्यांच्या जीवावर साम्राज्य उभं केलं ते जीवाभावाचे मावळे या दरबारात नाही. त्या दरबारामध्ये नजर गेल्यानंतर त्यांना विधवा बायका, लहान मुलं दिसली, पण स्वराज्यासाठी प्राणाचं बलिदान देणारा एकही व्यक्ती या दरबारात नाही. म्हणून हृदय भरलं. जीवनात घडलेला तो प्रवास आठवला आणि पहिली पायरी चढताना म्हटले की आऊ साहेब, या स्वराज्याची पहिली पायरी चढताच आम्हास आमचे मावळे आठवले. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगच माझ्या राईबाचं हे सांगणारा माझा तानाजी नाही या दरबारात. दुसरी पायरी चढताना प्रतापरावांची याद आली. अरे निसरीच्या खिंडीमध्ये नुकतेच मारले गेले प्रतापराव गुजर, वेड्यात मराठी वीर दौडले. तिसरी पायरी चढताना बाजीप्रभूंची. अरे पावन्न खिंड लढवली ते बाजी प्रभू. म्हटले लाख मेले तरी चालतील, असे लाख मेले तरी चालतील राज, लाखाची पोसीत देतो. राजे तुम्ही तर विशाळगड गाठा, तोपर्यंत एकही गणित पुढे सरकू देणार नाही असा शब्द देणारे माझे बाजीप्रभू. चौथी पायरी चढताना मुरारबाजी आठवली. अरे पुरंदर किल्ल्याला तह पडला आणि पुरंदराच्या तहात मारला गेला माझा मुरारबाजी. राजांचं रूप घेतलं आणि सिद्धीला भेटायला गेले ते शिवाकाशीत. म्हणून ते म्हटले जन्माला जरी शिवाकाशीत म्हणून आलो असलो तरी मरताना आज शिवाजी महाराज म्हणून मरेन. म्हणजे मरायला पण भाग्य मिळाले पाहिजे म्हणून मरणाच्या दारात
उभे राहणारे शिवाकाशीत असे असंख्य मावळे होते की ज्यांनी स्वराज्यासाठी प्राणाचं आपल्या बलिदान दिलं आणि ते मावळे राज्याभिषेकाला नव्हते म्हणून राजांचं हृदय भरून आलं त्यावेळी. तेव्हा पहिली पायरी चढताना अशा शूरवीरांची नावं घेत महाराज त्या 32 मणाच्या सोन्याच्या सिंहासनाजवळ गेले आणि राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या डोळ्यातून सर्व पाहून अश्रू आले की शिवनेरीच्या मातीत खेळणारं लहान लेकरू असं बाळ शोभा आज राजा होणार आहे स्वराज्याचा. त्या मातेचं स्वप्न होतं की राजे छत्रपती व्हावे आणि ते प्रत्यक्षात उघड्या डोळ्याने ते पाहत होते की ते राजे छत्रपती झाले. म्हणून त्यांना आनंद इतका झाला की डोळ्यातून आनंद अश्रू ओघळले आणि भरलेलं हृदय आऊसाहेबांसमोर नतमस्तक झालं. आऊसाहेबांचं दर्शन झालं. सिंहासनाला शिवरायांनी मुजरा केला आणि 32 मणाच्या सिंहासनात राजे विराजमान होताना स्वराज्याचं तोरण बांधलेलं तोरण आणि राजगड हे दोन्ही किल्ले इथून महाराजांना पाहायला मिळाले. वातावरण स्वच्छ असताना आजही आपल्याला ते दोन्ही गड दिसतात. तर दोन्ही गडांना तिथून मुजरा केला आणि मग उजवं गुडघं सिंहासनामध्ये टेकलं. तेव्हा नगार खाण्यावर नगारे सनाई चौघडे वाजले आणि रायगडाचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे बरोबर 21 तोफांचा आवाज झाला. सह्याद्रीचे कडे जागे झाले. हा रायगड पूर्ण आनंदाने एकदम दुमदुमून गेलेला आणि मग राजसभेमध्ये गुलफुलदाराने गर्जना केली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजे शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय राज्याभिषेक झालेला आणि येणाऱ्या प्रजेचं स्वागत करायला पाहिजे. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत व्हावं म्हणून गेट बाहेर बलाढ्य देहाचे हत्ती आणि घोडे उभे केले होते. राज्याभिषेकाला इथे इंग्रज आहे, ब्रिटिश इंग्रज उंच दिफाट व्यक्ती आणि गड चढून येताना इंग्रज थकून गेले होते. रायगडाच्या राजसभेमध्ये तो इंग्रज येणार आहे आणि तेवढ्यात त्याला इथे हत्ती बघायला मिळाले बाहेर. हत्ती बघितल्यानंतर तो इंग्रज अगदी आश्चर्यचकित झाला. अरे मी तर 2 पायाचा माणूस, हा गड चढताना मी थकलो, माझी एवढी दमछाक झाली, पण हा 4 पायाचा बलाढ्य प्राणी आहे, हा हत्ती आला कसा? आजूबाजूच्या लोकांना विचारत पण इंग्रजी बोलणारा तो माणूस त्याला कोण मराठी प्रजाही उत्तर देणार. दरबारात आला आणि राणायण शणू हे दुभाषक होते त्यासोबत. तर इंग्रज आणि त्यासोबत एक ट्रान्सलेशन करणारा दुभाषक, तो दुभाषकांना विचारतो की हत्ती कसे आले इथपर्यंत. तर त्यांनी सांगितलं की इंग्रज हुशार आपण समजता, या प्रश्नाचं उत्तर थोडा वेळ शोधा तुम्ही. राजसभेमध्ये आल्यानंतर इंग्रज आणि महाराजांना मुजरा केला तर उत्तर असं मिळालेलं की गडावर हत्ती येणं तर शक्यच नाही, पण अगोदरच शिवरायांनी हत्तीची लहान पिल्लं आणली आणि गडावरच हत्तीला मोठी. तर मोठा हत्ती येणं शक्य नव्हतं म्हणून लहान पिल्लं आणून मोठी केलीत आणि त्या हत्तींचा उपयोग काय करून घ्यावा हे राजांकडून शिकायला मिळालं इंग्रजाला. तो इंग्रज इथे येऊन महाराजांपुढे झुकला आणि त्यावेळेस ते कोरलेलं पोस्टर आपल्या घराच्या भिंतीवरती असतं. तर इंग्रज झुकल्यानंतर म्हटलं गेलंय की झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माणा याच शिव म्हणते. इंग्रजांसारखी लोक पण इथे झुकली होती. या दरबारामध्ये एकाही व्यक्तीवर अन्याय नव्हता झाला. जगातील असा एकमेव दरबार एकही व्यक्तीवरती कधी अन्याय नव्हता झाला. प्रत्येकाला योग्य असा न्याय मिळणारा हा दरबार आणि याच दरबारात महाराजांनी हिरकणी गवळणीचा पण गौरव केला. जीरा नावाची गवळणची माता आपल्या बाळासाठी याच रायगडाचा पश्चिम कडा उतरून गेली. तुम्ही रोपेत बसून वरती आला त्याच कड्याच्या एक शेवट टोकावरून गवळण खाली उतरली. कोणासाठी उतरली असेल तर तिच्या बाळासाठी. म्हणजे आपल्या आईचं प्रेम किती असतं आपल्यावर हे साक्षात हिरकणीने दाखवून दिलं. इतिहास घडला तो दिवस कोजागिरी पौर्णिमा. दुधाची मागणी असल्यामुळे दूध विकण्यासाठी हिरकणी गडावरती आली. दूध विकलं परत निघाले तर मेन गेट रायगडाचा बंद झाला आणि राजधानी असल्यामुळे नेम अत्यंत कडक. गेट बंद झाला की सकाळी उघडला. सकाळी उघडला तो कायमचा संध्याकाळचा बंद व्हायचा. रेग्युलर जसं रुटीन चालली होती अशा पद्धतीने गेट बंद झाला आणि हिरकणी वरती अडकून पडली. आता बाळ खाली राहिलं, गडावरती हिरा अडकली. विनंती केली की किल्लेद्वार मला खाली जाऊ द्या, माझं लहान लेकरू आहे घरामध्ये. त्या विनंतीला मान नाही दिला. राजधानी नेम कडक. राजे जरी अडले तरी राजांना प्रवेश नव्हता गडावर. राजे गडाच्या पायथ्याशी जिजाऊंच्या वाड्यामध्येच थांबायचे आणि सकाळी गेट उघडते त्यानंतर किल्ल्यावरती यायचे. राजधानी असल्यामुळे वेश करून कोणीही घुसू शकतो किल्ल्यात म्हणून कोणालाही सोडलं बंद म्हणजे बंद. गडावर अडकली मिळाला. ती बाळासाठी वेळी झाली माता आणि पश्चिम कड्यावरून ती उतरली. उतरताना दुधाचं भांड चपला कड्यावर ठेवल्या आणि खाली गेली. उतरताना अंगवस्त्र घायल झाली. बाळापर्यंत घरापर्यंत सुखरूप पोहोचली आणि दुसऱ्या दिवशी किल्लेद्वारांनी गेट उघडलं आणि हिराची वाट पाहायला लागली की हिरा आता येईल खाली जायला, मग येईल. पण हिरकणी गेट मधून जायला नाही आली. म्हणून हिराचा शोध चालू झाला. बातमी राजांपर्यंत पसरली. बातमी वाऱ्यासारखी पसरत होती. हिरकणी गडावरून खाली कशी उतरली. पण हिरकणीच्या घरात जेव्हा लोक गेली तेव्हा हिरकणी घाबरली की आज राजधानीवर उतरले पण राजे तर आज शिक्षा करतील, पुढे माझ्या लेकराचं काय होणार. लहान लेकराला कडेवर घेऊन रायगडाच्या राजसभेमध्ये हिरा हजर झाली आणि सत्य घटना महाराजांना तिने सांगितली. जे घडलं आपल्या बरोबर ते राजांना सांगितलं. साक्षी म्हणून दुधाचं भांड आणि चपला त्या कड्यावरच राहिलं होतं. तिथपर्यंत गेल्यानंतर खरा हिरा इथूनच उतरले म्हणून दुधाचं भांड चपला सभेत आणल्या.
आणि हिरकणीचा महाराजाने गौरव करायला सांगितला. गौरव याच्यासाठी सांगितला की एखादी स्त्री बाळाच्या प्रेमासाठी राजे म्हटले तर कडा उतरून जाते, तर हिरोज ही कड्यावरून शत्रूवरती म्हणजे हिरकणीने चूक नाही केली. हिरकणी आपल्याला सांगते की इथून शत्रू येईल म्हणून पूर्ण कडा तासा तटबंदी बुरुज बांधा आणि बुरुजाला नाव दिलं हिरकणीचा बुरुज आणि गावाचं नाव हिरकणीवाडी दिलं. हिरकणीचा गौरव महाराजांनी केला, साडी चोळीचा मान दिला. हिरा बाळासाठी उतरले म्हणजे हिराने चूक नाही केली, तर आपल्याला कळलं की इथून शत्रू येऊ शकतो. म्हणजे मार्ग पूर्णपणे बंद झाला, तटबंदी बुरुज बांधला गेला, 3 तोफा ठेवल्या. जेव्हा गेट बंद व्हायचं तेव्हा बुरुजावरती तोफेचा इशारा व्हायला लागला आणि 3 तोफा अजूनही बघायला मिळतात. हनुमंतरायाची मूर्ती आहे, तटबंदी बांधलेली अजूनही पाहायला मिळते. त्याला हिरकणी बुरुज म्हटलं गेलंय, रायगडाचा पश्चिम कडा. आता पुढे नगारखान्याचं गेट आहे, याची हाईट आहे 52 फूट उंच. ज्यावेळी लांबून पाहिला जातो तेव्हा गेट ऑफ इंडिया दिसतो. इंग्रजांनी याला पाहिलं आणि मुंबईला जाऊन गेट ऑफ इंडिया उभारला. हा नगारखाना, इथे नगारे सनई चौघडे वाजले, रायगडाचे सगळे प्रवेशद्वार बंद व्हायचे आणि सकाळी गेटवर नगाऱ्यांचा आवाज होईल, त्यानंतर गेट ओपन करले जातील असा नेम होता. पुण्याला नगारखाना. पुढे आता होळीचं मैदान आहे, बाजारपेठ. तिकडे आपण पुढे जाऊ. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. त्याला होळीचं मैदान म्हणतात. ज्यावेळी आपल्याकडे मार्च महिना येतो शिमगा आणि आपण आपल्या गावी होळी पेटू. आपल्या जशी गावी होळी पेटते आज तशी पूर्वी इथे होळी पेटायची. रायगडावर होळी पेटली की मग गावांच्या गड किल्ल्यांच्या होळ्या पेटायची. मग होळीमध्ये का नारळ अर्पण करायची. जो कोणी भाकर होळीमध्ये टाकलेला नारळ आहे आणि तो नारळ हाताने बाहेर काढेल तर त्याला सोन्याचं खडक आणि मानाचा घोडा बक्षीस म्हणून दिला. जो कलाकार आगीतला नारळ बाहेर काढू शकतो तो धाडशी व्यक्ती आहे. तो शत्रू समोर नक्की भिडणार अशा धाडशी व्यक्तीला भरती करायची सैनिकांकडे. पण संभाजी राजे हे 9 वर्षाचे असतानाच त्याने हाताने नारळ काढला. म्हणून म्हणतात देश धर्म पर मिटने वाला शेर सिवा का छावाता महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा. संभाजी महाराज हे पराक्रमी राजे 120 लढाई केल्या पण एकही लढाई पराभूत हारलेलं नाही. महान योद्धे म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे. ग्राउंड मध्ये आपल्या राजांची मूर्ती आहे, जगप्रसिद्ध प्रतिमा आहे. 1974 ला या ग्राउंडवर बसवली. मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर आणि सहस्त्र बुद्धे मुंबईला गिरगाव मध्ये मूर्ती तयार केली. रायगडाच्या भूमीत स्थापना करू पण सिंहासन पाहिलं तिथे बसवायची. मूर्ती पूर्वी नव्हती, पूर्वी आता मूर्ती 2009 ला बसवली. पूर्वी हीच मूर्ती त्या सिंहासनात बसवायची. पण राजे जेव्हा सिंहासनावर विराजमान व्हायचे बसायचे तेव्हा कधीच पायात जोडे घालून बसायचे. मूर्तीच्या पायात फक्त एक चूक झाली की जोडे घडून, म्हणून स्थापना गादीवर न करता होळी ग्राउंडवर केली आणि मूर्तीवर छत्र बसवलं. 2 जून 2012 शिवप्रतिष्ठान मंडळ संभाजी भिडे गुरुजी याने या मूर्तीवर छत्र बसवलं. छत्राचं उद्घाटन म्हणून राजांचे वारसदार साताऱ्यामधून उदयनराजे रायगडावरती आले होते आणि मूर्तीच्या गळ्यात रोज फ्रेश हार असतो. तर शिवप्रतिष्ठान मंडळाकडून सांगलीमधून 2 लोक नेहमी पोहोचले. दुसरा श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे येतो, एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा श्रीकांत शिंदे आणि फाउंडेशन तर्फे रेग्युलर रायगडावरती पूजा असते. ग्राउंडच्या पुढे गेलात की आता मार्केट बघायला मिळेल तुम्हाला. बाजारपेठ, बाजारपेठीची लांबी पाहिली तर 800 फूट अशी सलग लांब गेलेली बाजारपेठ आहे. मध्ये 40 फुटाचा रस्ता दिलेला आहे. डाव्या हाताला 22 दुकानं आणि उजवीकडे 22, एकूण दुकानं 44. पण जमिनीपासून दुकानं उंचावर दिसतील. तर घोड्यावर बसून बाजार केला जायचा म्हणून घोड्याची हाईट दिली. पुढे दुकान व्यापारी मागे मध्ये मटेरियल स्टोर राहील अशी दुकानांची रचना. पण बाजारपेठेचे प्रमुख नागाप्पा शेट्टी हे कर्नाटक मधले मूळ होते, मूळ कर्नाटक मधून आले होते. व्यापार आपल्या राजधानीवरती लागणारा होलसेल मटेरियल या इथल्या व्यापाऱ्यांना पुरवायचा. हे नागापांचं काम. गडाच्या पायथ्याशी फुलबागा म्हणजे फळ आणि फुलं हे त्यांचे स्वतः तयार करायचे. पायथ्याजवळ त्यांची नाग्या बागाची वीर म्हणून अजून प्रसिद्ध आहे. आणि ते नागाप्पा ते गडावर 7 नंबरला दुकान होतं. हे नागाप्पा बाहेरची पण त्यांना इथे ओळखावं जनतेने म्हणून त्यांच्या दुकानावर नागाचा सिंबल नाग अजूनही पाहायला मिळतो. बाजारपेठ पार करून गेलात की डावीकडे आहे टकमक टोक. वेळ असेल तर टकमक टोकाची दरी बघायला तुम्ही जाऊ शकता. पण टोक्यातून खालचं काही दिसणार नाही, टोकापर्यंत जाऊ शकता. आणि सरळ बाजारपेठेतून चालत पुढे राहिलात तर 20 मिनिटांमध्ये तुम्ही जाणार ते जगदीश्वराच्या मंदिरात. देवळाचा आकार लांबून पाहिलं तर मंदिर मस्जिद सारखं दिसतं. मस्जिदी सारखा आकार आहे, त्याला डिझाईन मस्जिद सारखं आहे. तर मोगली काळ होता, देवळं मंदिरं बांधलीत की मोगल तोडफोड करायचं. आपण बांधलेली देवळं आहेत, मंदिरं आहेत ही सुस्थितीमध्ये पुढे सुरक्षित राहील. मोगलांची केलेली फसवणूक जर शत्रूने पाहिलं तर तोडफोड नव्हता. मंदिर पुढेपर्यंत टिकावं म्हणून त्याला बाहेरून डिझाईन मस्जिद सारखा दिलाय. आणि मंदिराच्या आतमध्ये आहे शिवलिंग, हनुमंतरायाची मूर्ती आणि मंदिरासमोर छत्रपती शिवरायांची समाधीचा मूळ चौथरा हा संभाजी राजांनी बांधला. समाधीचा जीर्णोद्धार केला ते महात्मा ज्योतिबा फुले. 1869 मध्ये समाधीचा जीर्णोद्धार केला आणि 1870 ला पहिली शिवजयंती ही पुण्यामध्ये झाली. 1926 ला समाधीचं रिपेअर डागडुजीकरणाचं काम चालू होतं. मंदिर समाधीच्या मध्ये गेट आहे. गेटच्या 2 नंबर पायरीवर नाव लिहिलंय सेवेची ठाई तत्पर हिरोजी. ज्याने साक्षात 14 वर्ष काम केलं रायगड. ज्याने 14 वर्ष घाम गळला त्या कलाकाराला राजे विचारतात की हिरोजी रायगडावर
राज्याभिषेक झाला. महाराजांनी प्रत्येक सरदाराला बक्षीस दिलं. टाल दिली, तलवार, सोनं, नाणं, जहागिरी, हिरे, माणिक, मोती. पण रायगड बांधला त्यांना काय द्यायचं? पण हिरोजींना विचारलं, हिरोजी तुम्हाला काय हवंय? हाती घोडे हवे, जहागिरी हवी, सोनं नाणं की धन दौलत? तर त्यावेळी हिरोजी म्हटले की सोनं नाणं किंवा जहागिरी नको. माझं बक्षीस अवश्य घेईल, पण या दरबारामध्ये नव्हे, तर माझं बक्षीस मी जगदीश्वराला देईन. याच राजमार्गाने आता तुम्ही जसं पुढे जाणार त्याच मार्गाने महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला गेले आणि हिरोजीने आपल्या बक्षिसाची तयारी त्या देवळामध्ये. रायगड बांधून पूर्ण केलेला, पण मंदिरात येण्याचं गेट, पण गेटच्या पायरीवर एक दगड बसवायचा बाकी होता. दगडात स्वतःचं नाव लिहिलं होतं आणि भगव्या अस्त्राने दगडाला गुंडाळलेलं. ज्यावेळी राजे तिथे पोहोचले आणि राजाने विचारलं की हिरोजी काय हवंय, तर त्यावेळी हिरोजी सांगतायत की हा रायगड बांधून मी पूर्ण केला. मंदिरात येण्याचं हे मेन गेट, या गेटच्या पायरीमध्ये एक दगड बसवायचं परमिशन हवंय, एवढंच माझं बक्षीस. विशेष म्हटलं राजाने की ज्याने 14 वर्ष काम केलं तो कलाकार दगड बसवण्याचं परमिशन घेतो. काहीतरी विशेष आहे या दगडावर. म्हणून दगडावरचं भगवा अस्तर बाजूला केलं आणि विशेष काय लिहिलंय तर सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. हे नाव पाहता क्षणी महाराजांना भरून आलं आणि राजांनी तिथे हिरोजींना विचारलं आणि म्हटले, वा हिरोजी, तुमच्यासारखी माणसं मिळालीत म्हणून हे राज्य उभं केलं. कलाकाराचं नाव असायला पाहिजे, पण एक मेन गेट वरती तरी असायला पाहिजे. पण नगार खाण्यासारख्या उंच इमारतीत तुमचं नाव असावं. पण हिरोजी म्हणले की नाही असं. ज्या वेळी तुम्ही जगदीश्वरात याल तेव्हा तुम्ही याच गेट मधून याल, तेव्हा तुमचं पाऊल माझ्या नावावर पडलं पाहिजे आणि तुमच्या पायाला लागलेली धूळ तरी मस्तकी टाकावी. त्या दृष्टिकोनापोटी हिरोजीने नाव घेतलं. सेवेचं ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. ज्या कलाकाराने ताजमहल बांधला गेला, शहाजहानने त्याच्या हातभार केला. त्याने दुसरा ताजमहल कसं बांधला. पण मराठ्यांची राजधानी ज्या कलाकाराने उभी केली त्या कलाकाराचं नाव कोरलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी. हिरोजींचं नाव, जगदीश्वर मंदिर आणि समाधी हे एका जागेवर 3 पॉइंट आहेत. तिथे नतमस्तक होऊन तिथून तुमचा परतीचा प्रवास. जसं बाजारपेठेतून तिकडे जाणार तर तिथे मंदिर समाधी बघून त्याच मार्गाने तुम्हाला रिटर्न यायचं. फोटो काढत येऊ शकता किंवा इथून शॉर्टकट रस्ता रोपवेकडे येतो, 5 मिनिटामध्ये मी इथे. पण कविभूषण हे उत्तराखंडामधून आलेले कविभूषण होते आणि भूषण हे शिवरायांची कवी होते. कवी कलश हे संभाजी महाराजांचे कवी. असे 2 कवी होऊन गेले. जे शिवरायांचे पहिली मुलाखत, पहिली भेट ही रायगड किल्ल्यावरती झाली होती आणि भूषणाने शिवरायांवरती 350 काव्य लिहिलेली. त्यामधलं पहिलं काव्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, स्टार प्रवृत्ती राजा शिवछत्रपती मालिका लागायची आणि त्यात टायटल सॉन्ग म्हणून ते काव्य ऐकवलेलं. ते काव्य असं होतं की इंद्र चुमी चुंब पर, इंद्र चुमी चुंब पर, बाण वस्त्र पर, रावण स्तंभ पर, रघुकुल राजे हे, पवन परी बह पर, शंभुरक्ती दाह पर, जो शस्त्र जा पर, राम तुझे राजे, दावा दुंड पर, चीता मृग झुंड पर, भूषण मितुंड पर, जैसे मृग राजे हे, तेज तम हंस पर, गण्य जिणे कंस पर, तोमेलेंच वंश पर, शेर शिवराज हे, शेर शिवराज. आणि मथुरेकडच्या प्रीत भाषेमध्ये हे काव्य म्हटलं. जसं ढगांवरती विजय फक्त वारं मिळू शकतं, तसं प्राण्यांच्या जंगलामध्ये कळप असतात आणि त्या कळपात जर एक चित्ता घुसला ना तर तो कळप असा पांगला जातो. तशी महाराष्ट्राची अवस्था मुलाने केली. भूषण म्हणतायत की आया बहिणीची छडछाड केली जाते. एक शत्रू जरी त्या स्त्रियांनी पाहिला तर ते आपल्या जीव मुठीत घेऊन जसं फळ काढतायत घराकडे, अशी प्राण्यांची अवस्था. एक चित्ता घुसल्यानंतर प्राणी असले म्हणजे आपला जीव वाचवण्यासाठी पळत सुटतात. तशी या महाराष्ट्राची अवस्था मुलाने केली. ढगांवरती विजय फक्त वारं मिळू शकतं आणि जंगलामध्ये प्राण्यांचा कळप किती मोठा असला तर त्यात जसं चित्ता साम्राज्य गाजू शकतो तसं राजांनी स्थापन राज्य केले. हे फक्त आयाबहिणीचं स्वतंत्र राज्य उभं केलं होतं. प्रभू रामचंद्राच्या रथावरचा स्वतंत्र राज्य उभं केलं शिवरायांनी. तर हे आया बहिणीच्या रक्षणासाठी केलं असेल आणि म्लेंच म्हणजे मुघलांना तो म्लेंच म्हणायचे आणि म्लेंच तुमचा विनाश करण्यासाठी शिवरायांचा जन्म झालाय असा महाराजांना भूषण यांनी काव्यातून ऐकलं. आणि हे काव्य महाराजांनी 14 वेळा ऐकलं. मथुरेकडच्या प्रीत भाषेमध्ये बोलवते 14 वेळा ऐकून घेतलेलं काव्य ते जगदीश्वराचे मंदिर. त्यांची पहिली मुलाखत, पहिली भेट झाली होती आणि मग अशा भूषणाने काव्य म्हणताना काव्य रचना केली आणि पहिली मुलाखत रायगडावर. कविभूषण हे उत्तराखंडामधून रायगडावर येण्याचं कारण असं होतं की राजे जेव्हा आजऱ्याच्या कैदेतून सुटका करून आले संभाजीराजांसह आणि ही बातमी मात्र जगात झाली होती की बादशाहच्या दरबारातून जर तो राजा सुटका करतोय स्वतःच्या मुलावर म्हणजे किती चातुर्य असेल, किती हुशार असेल. पण हे पाहण्यासाठी भूषण महाराजांच्या मुलाखतीला भेटीला गडावरती आले होते आणि ते नंतर जवळजवळ 2 वर्ष महाराजांसोबत होते राजधानीवरती. नंतर पुढे त्याचा इतिहास पुढे आढळत नाही. इथे आपली महत्वाची जी माहिती आहे ती झालेली आहे. दर्शनाला तुम्हाला पुढे जायचं आहे. पण माहिती संपण्यापूर्वी 1-2 शेर सांगणार आहे तुम्हाला की आज मनुष्याने जर आपण जन्म घेतला तर जन्माला आल्यानंतर जसं आपण एकदा जीवनात पंढरीची वारी केली पाहिजे तसे प्रत्येक मराठी माणसाने जीवनात एकदा तरी रायगडावर आलं पाहिजे आणि शिवरायांच्या समाधी स्थळावर प्रत्येकाने नतमस्तक व्हायला पाहिजे. जेव्हा सिंहासनाजवळ जातो तेव्हा मानाचा मुजरा तर आपले राजे होते म्हणूनच आपण आहोत. राजे होते म्हणून हा हिंदू धर्म राहिला. म्हणून कविभूषण म्हणतात काशी हुडकी कला जाती मथुराने मस्जिद बसते. अग्र न होते मेरे शिवराय तर आज सुन्नत समखी होती.
म्हणजे राजे जन्माला आले नसते तर हिंदू धर्म नष्ट झाला असता. देवळांमध्ये देव कोणामुळे राहिले तर शिवरायांमुळे. राजे होते म्हणून देवळं आणि मंदिरं राहिली. राजे नसते तर ही देवळं राहिली नसती. राजे होते म्हणून 33 कोटी देवतांचं आज दर्शन करतोय. पण त्या देवळांमध्ये जाण्यापेक्षा देवळांमध्ये गेलो पाहिजे, पण त्या देवळांमध्ये जाण्यापेक्षा 33 कोटी देवतांचं दर्शन जर सार्थक करायचं असेल प्रत्येकाला तर रायगडावरती येऊन फक्त एकदा नतमस्तक व्हावं समाधीचं. तर समाधीला नतमस्तक झालं म्हणजे त्या 33 कोटी देवतांची दर्शन सार्थक झाली. तर राजे होते म्हणून ती देवळं. इथे आपली जी महत्वाची माहिती आहे ती झालेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाव, अरे उलटे कसं करे फोटो काढणार आहे मी यार. हे बघा तुला माहिती आहे आपण ना समुद्रामध्ये, हे बघ समुद्रात एंट्री, बघ ना समुद्रामध्ये एंट्री. वाव, हे बघ हे खाली पण ढग वाचलं रे. माझ्याकडे वाव यार जबरदस्त आहे बरं. इकडे इकडे बघ. फक्त खाली जवळ जवळ जाईल तेव्हा आहे ना, हात आतमध्ये घे. दोन्ही रॉड असे एकदम जवळ आहे. रोपवे अक्षरशः हवेत बंद केलेलं आहे. लाईट गेलेली आहे आणि बॅकअप नाहीये. आपण हवेतच तरंगणार आहेत. वाव यार.